नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पारडी नष्करी येथे 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुरुवातीला वर्ग 1 ते 8च्या मुलांनी गावातून प्रभात फेरी काळात काढली। शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ अलकाताई देवतळे या होत्या। तर ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रदीप भाऊ पवार यांनी केले। कार्यक्रमाला उपसरपंच गौरव साखरकर, मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री अनिल इनमडे सर, व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संगीताताई तोडसाम, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य मंडळी, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मंडळी, तलाठी तथा सर्व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तथा पालक वर्ग उपस्थित होते। शाळेतील भौतिक सुविधा आणि समस्या त्या संदर्भाने प्रास्ताविक मध्ये आपले मत व्यक्त केले। नव्याने बांधण्यात आलेल्या खोलीचे लोकार्पण गावच्या सरपंच अलकाताई देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये लोक वर्गणीतून जाळी कुंपणासाठी अनेक लोकांनी देणगी दिली। ग्रामपंचायत पारडी तर्फे 5000 रुपयाचा चेक मुख्याध्यापकाच्या सुपूर्द करण्यात आला। शाळेतील सर्व वर्गातून काही विद्यार्थ्यांची प्रतिनिधी स्तरावर त्यांची भाषणे झाली। समूहगीत, कवायत, डंबेल्स कवायत इत्यादी कार्यक्रम घेऊन कार्यक्रम आजचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री एस जे चव्हाण, श्री विलास राठोड सर, श्री अशोक राठोड सर, श्री रवी राठोड सर, कुमारी स्वाती महाजन मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले। त्याचे कार्यक्रमाचे संचलन श्री आर एच कांबळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री अशोक राठोड सर मानले। इंडिया न्यूज 28 घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।